हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? छान सकाळ झालेली आहे. इकडे तर खूप थंडी आहे आणि मी आज छोटूसा व्लॉग बनवणार आहे. तुम्ही तो नक्की बघा आणि कसा वाटतो ते पण सांगा. स्वच्छता बघा, मेन म्हणजे तुम्ही स्वच्छता बघा. एक नंबर, एक नंबर. खूप स्वच्छ आहे खूप. हे मेन गेट आहे आमचं कॉलनीचं. इथूनच कॉलनी स्टार्ट होते आमची. चल चल, गार्डनमध्ये जायचं ना उन्हामध्ये. तशी भरपूर मोठी कॉलोनी है। मतलब कितनी संख्या होगी अपनी कॉलोनी की? 100 समथिंग। क्यों, कुछ भी 100 घर होंगे। अच्छा, 100 घर ना। हाँ, 100 घर है तो फिर मेंबर भी ज़्यादा बढ़ेंगे ना। 4-4 मेंबर मान लो एक घर में, और जिनकी 4-4 मंजिल है 100 घर है ना। हाँ। आणि आमच्याच कॉलनीमध्ये दुकान आहे. इथे काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी किराणा दुकान. आणि हे आहे आमच्या मंदिराचं गेट. खरं म्हणजे ना, मला घरं इथली ना खूप मोठी मोठी आहे असं काही नाही आहे छोटी छोटीच आहे. पण ही कॉलनी ना सोडून मला जावं असं वाटत नाही. याचं खरं कारण म्हणजे तुम्हाला मी सांगते. आणि हाच माझा वीक पॉईंट आहे की घरातून निघाल्या पहिले गार्डन आहे, मंदिर आहे. एनी टाईम हिवाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये एनी टाईम मी कधी पण फक्त घराच्या बाहेर निघायचं आणि गार्डनमध्ये पोरींना घेऊन वगैरे मी इथं येऊन बसते गार्डनमध्ये. म्हणजे खूप छान वाटते. खूपच म्हणजे इतकं सुंदर वाटतं ना की हाच माझा वीक पॉईंट आहे की मी दुसरीकडे मला कुठंच जावं असं वाटत नाही. चला, मी आता मंदिर दाखवते आमचं मस्त. आणि अजून एक गोष्ट, कॉलनी आणि ही कॉलनी न सोडण्याचं कारण म्हणजे की आपण नाही का एका ठिकाणी 4-5 वर्ष जेव्हा राहतो ना, तिथं ऑलरेडी आपण सेट झालेलो असतं सगळ्या गोष्टींसाठी. की आपल्याला इथंच राहायचं असतं. म्हणजे आपल्या इथं लेडीज वगैरे, आपल्या मुलींचे काही इथं फ्रेंड्स वगैरे तयार झालेले असतात. कारण की दुसरीकडे जायचं म्हटलं ना की सगळ्याच गोष्टी आपल्याला परत नव्याने चालू कराव्या लागतात. आणि इथल्या म्हणजे सगळ्या ऑलमोस्ट माझ्या सगळ्या फ्रेंड्स झालेल्या आहेत. इथं गार्डन म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये लहान लहान मुलं पण खूप आहेत, त्यांना खेळू लागायला वगैरे. आणि खूप व्यवस्थित आहे, म्हणजे सगळं लक्ष वगैरे असतं. आणि मेन म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये काय आहे ना की एकच गेट आहे. मी तुम्हाला जे पहिले गेट दाखवलं ना ते एकच गेट आहे. म्हणजे एंट्री गेट आहे तेच आणि एक्झिट गेटही तेच. त्याच्यामुळे ना असं आहे ना, कोणी गेटच्या बाहेर आलं म्हणजे आतमध्ये आलंही जरी ना तर बाहेरही त्याच गेटमधनं पडायचं. म्हणजे ना बऱ्याच कॉलनीमध्ये असं असतं की ना इकडून घुसायला जागा, तिकडनं पण कोण येतं आहे, इकडनं कोण येतं आहे. तर असं नाही आहे. म्हणजे असं कोणी पराई व्यक्ती जरी कॉलनीमध्ये आली ना तर लगेच समजते लोकांना की ही बाहेरची व्यक्ती कोणतरी आली कॉलनीमध्ये. आणि ना प्रत्येक ठिकाणी ना CCTV कॅमेरे वगैरे लावलेले, म्हणून ना मुलं पण ना अशी खूप सेफली वगैरे खेळतात. गार्डनमध्ये हे किंवा मंदिरामध्ये वगैरे, कॉलनीमध्ये कुठेही खूप सेफ असतात. एकच गेट असल्यामुळं. एक गेट आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे. 4-4 गेट असणं ना हे मला तरी म्हणजे वैयक्तिक पटत नाही. कॉलनीला नेहमी एक गेट असलं ना हे खूप सेफ वाटतं. आजा लड्डू. हा आहे माझा वीक पॉईंट. रोज सकाळी ना मंदिर दिसतं आणि हे मंदिरच माझा वीक पॉईंट आहे. खूप छान वाटतं आमच्या मंदिरामध्ये. या आजा. हे आहे आमच्या कॉलनीतलं मंदिर. इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात ना की खूप खूप सुंदर वाटतं. मग मी दाखवते सगळं.
हे आहे आमच्या कॉलनीमधलं मंदिर. खूप सुंदर आणि इतके छान छान प्रोग्राम होतात ना, कार्यक्रम, सगळे कार्यक्रम इथं मंदिरामध्ये साजरे केले जातात. आणि गार्डनमध्ये म्हणजे नवरात्री असो, भंडारा असो, भंडाऱ्याचं जेवणसुद्धा पूर्ण कॉलनीमध्ये पूर्ण कॉलनी इथं गार्डनमध्ये नियोजन केलं जातं. आणि स्वच्छता बघा, मेन म्हणजे तुम्ही स्वच्छता बघा. एक नंबर, एक नंबर. खूप स्वच्छ आहे, खूप स्वच्छ आहे. का इतकी स्वच्छता कुठं मला सांगा. असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि असायलाही पाहिजे. पण स्वच्छतामुळेच पण आहे ना, खूप लोकांना म्हणजे असं इथं आवडतं. इथं म्हणजे इंदोर सिटी, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की इंदोर सिटी ही स्वच्छतेमध्ये एक नंबर आहे पूर्ण इंडियामध्ये. हे आहे आमचं गार्डन आणि गार्डनमधलं मंदिर आहे की नाही. तुम्हाला पण पाहून किती छान वाटलं असेल बघा. आम्ही तर इथे राहते, म्हणजे मी तर स्वतः इथे राहते. मला किती पॉझिटिव्ह वाटत असेल. आणि मेन म्हणजे ना, इथंच मी राहते आणि घरासमोरच माझ्या हा व्ह्यू आहे की जसा गार्डन आहे, गार्डनमध्येच मंदिर वगैरे. आपल्या घरासमोरच ह्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर कोणाला नको आहे ना हे. भलेही घर छोटं जरी असलं तरी ह्या बाकीच्या गोष्टी खूप मॅटर करतात आपण जेव्हा बाहेर राहतो तेव्हा. आणि कॉलनीमध्ये लोकही खूप चांगली आहेत. जेव्हा आपण खरंच आपल्या फॅमिलीला सोडून किंवा आपले रिलेटिव्स, भाऊबंद, गाव सोडून जेव्हा आपण दुसरीकडे राहतो ना, तेव्हा खरंच अशी खूप चांगली कॉलनी आपल्याला भेटणं खूप गरजेचं असतं. आणि सेम ही कॉलनी अशीच आहे की आम्ही म्हणजे जवळपास 5 वर्ष झालीत मला ह्या कॉलनीमध्ये राहून. खूपदा विचार करते की ना घर चेंज करावं, थोडंसं मोठं घ्यावं म्हणून. पण आहे ना, इच्छाच होत नाही खरं तर ना हे घर सोडण्याची वगैरे. म्हणजे घर सोडण्याची इच्छा होत नाही, म्हणजे कारण की कॉलनीमुळं घर सोडावं असं वाटत नाही. खूपच व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी. लड्डू आजे बेटू आजे गौरा. जे की मी दिवसभर अशीच बसलेली असते मस्तपैकी व्हिडिओ स्क्रोल करत, बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगते. अशीच उन्हामध्ये उन्हाचा आनंद घेत असते. सनबाथ इसको बोलते सनबाथ. हो गया. ही ना ग्रामपंचायतच्या अंडरच येते, म्हणून ना ग्रामपंचायतसुद्धा ना भरपूर मेंटेन ठेवते बरं का कॉलनीला. म्हणजे आता हे बेंचेस वगैरे जे आहेत त्याला कलरिंग आहे, हे तयार करून घेतलेत लोखंडाचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि गार्डनला पण खूप छान मेंटेन वगैरे केलेले आहे मुलांसाठी खेळायला वगैरे. बेंचेस पण खूप सारे टाकले, म्हणजे तयार केलेले आहेत, दिसत असेल तुम्हाला भरपूर सारे. इथं व्हॉलीबॉल खेळण्यासाठी, बॅडमिंटन खेळण्यासाठी वगैरे भरपूर मोठं गार्डन आहे. हे हमारा नाही, हे आहे हे आमची कॉलनी आणि आमच्या कॉलनीतलं गार्डन, कॉलनीतलं मंदिर. तुम्हाला कसं वाटतं ना हे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात की नाही हे पण नक्की सांगा मला. लाईक सबस्क्राईब करा, या करा, पटपट करून टाका. काय, चलो बाय.